सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल BSP न्यूज नेटवर्क। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। बारामतीतील 2 अल्पवयीन शाळकरी मुलींवर हडपसरमध्ये नराधमांनी दारू पाजून केला लैंगिक अत्याचार। बातमी येत आहे खंडाळा प्रतिनिधी पांडुरंग कुंभारे यांच्याकडून। बारामतीमधील 2 अल्पवयीन मुलींना पुण्यातील हडपसर परिसरातील एका खोलीत दारू पाजून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत। ही धक्कादायक बाब मुलीने तिच्या आईला फोन करून सांगितली तेव्हा उघड झाली। या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली। ज्ञानेश्वर आटोळे, अनिकेत बेंगारे, यश उर्फ सोन्या आटोळे हे 3 आरोपी असून अजूनही एक आरोपी फरार आहे। अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या घटनेची सुरुवात 14 सप्टेंबर रोजी झाली। शहरातील एका शाळेमध्ये 9वी मध्ये शिकत असलेल्या आणि मैत्रिणी असलेल्या 2 मुली घरात कोणालाही न सांगता बाहेर पडल्या। त्या संध्याकाळी घरी न आल्याने कुटुंबातील नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले। त्यामुळे पोलिसांनी बेपत्ता आणि त्यानंतर अज्ञात व्यक्ती विरोधामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता। दरम्यान त्या दोघांनीच ज्ञानेश्वर आठवले याला संपर्क केला होता। बसने त्या दोघी पुण्यात पोहोचल्या। या कालावधीमध्ये आटोळे यांनी बाकीच्या दोघांना या मुली पुण्यात येणार असल्याचे सांगितले। मग आटोळे हा देखील मुलींचा पाठलाग करत हडपसर मध्ये पोहोचला। येथे मित्राच्या खोलीवर या मुलींना नेले। रात्री त्यांना दारू पाजून आळीपाळीने त्यांचे लैंगिक शोषण केले। त्रास होऊ लागला तेव्हा यातील एका मुलीने हडपसर मधून आईला फोन केला। मग कुटुंबियांची धावपळ उडाली। मुलीच्या आईने बारामती तालुका पोलिसांना याची माहिती दिली। तालुका पोलिसांनी हडपसर पोलिसांशी संपर्क साधला। बारामतीच्या पोलीस पथकांनी हडपसर पोलिसांशी संपर्क साधून 16 सप्टेंबर रोजी मुलींना बारामतीमध्ये आणले तेव्हा चौकशी केली। मग मुलींनी आम्हाला दारू पाजून दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली। पोलिसांनी लागलीच ज्ञानेश्वर आटोळे याला अटक केली। त्याच्याकडील चौकशीमध्ये अनिकेत बेंगारे आणि यश उर्फ सोन्या आटोळे या दोघांना अटक करण्यात आली। या प्रकरणातील 4था आरोपी अद्याप फरार आहे।